पाणी हे जीवन आहे, पण हेच पाणी जर स्वच्छ नसेल तर आरोग्यासाठी घातक आहे। आणि ह्याचमुळे मी माझ्या मामाच्या गावी गेल्या 4-5 वर्षांपासून गेले नव्हते आणि आज मी माझ्या मामाच्या गावी आले। वेलकम वेलकम ठमे। काय एवढं जडेच्यात? नारायण दादा, काय हे ठमे काय ठमे? अगं सर्व तुला लहानपणी लाडाने ठमे ठमेच म्हणायचे। अरे पण मी आता लहान थोडीच आहे, माझं नाव पल्लवी आहे बरं का, मला पल्लवीच चल म्हणायचं। ठीक आहे बाबा, आणि इकडे ती बॅग, हे पण जड आणि हे पण जड। काय ग पल्लवी, तुला खूप दिवसांनी गावाची आठवण आली? तसं नाही रे दादा, मलाही यावं वाटतं इकडे, पण का, काय झालं? अरे इकडे आले की मी आजारी पडते ना, म्हणून आई पण मला पाठवत नाही। अगं शहरातील लोक आजारी पडल्यावर गावी येतात मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी, आणि तू इथं आल्यानंतर कशी आजारी पडते? अरे हवा तर मोकळी आहे, पण पाण्याचं काय? एक तर आपल्या गावामध्ये पाण्याचा दुर्भिक्ष, 1-2 किलोमीटर वरून महिला पाणी आणतात, आणि वरून जे पाणी आणतात तेही अगदी निकृष्ट दर्जाचं, त्याने कितीतरी आजार होतात रे। अगं पल्लवी, आता या फार जुन्या गोष्टी झाल्या। महिलांना 1 किलोमीटर वरून पाणी आणण्याची गरज नाही। गाव खूप बदललंय आपलं, संपूर्ण गावात नळाचं पाणी आलेलं आहे। ए बाबा तू राहू दे हा, मी अजिबात इथलं पाणी पिणार नाहीये। हे बघ, मी माझ्या बरोबर मिनरल वॉटरच्या बॉटल्स आणल्या। अच्छा, म्हणून एवढं जड आहे? खरंच गाव बदलल्यासारखं दिसतं। पूर्वी डोक्यावर हंडे घेऊन महिला पाणी वाहताना दिसायच्या, पण आता तसं काहीही दिसत नाही। हे आलं घर। दीदी, सोनू, कशी आहेस तू? मी मस्त। आजी मी आले। बस ग बस, कशी आहेस? मी मस्त, तू सांग? मी पण मस्त। थांब मी पाणी आणते। कशी बेटा तब्येत? छान आहे का? मी छान आहे, तू बरी आहेस ना? बरी. घे ताई पाणी। नको नको, मला हे पाणी नको। पाणी नको का बरं? अगं मी बॉटल्स आणल्यात माझ्या बरोबर। नारायण दादा, पाणी दे ना मला। अगं पण हे पाणी नळाचं आहे। अगं पण ते नळाचं असलं तरी शुद्ध नसणार ना। अगं आम्ही सगळे नळाचंच पाणी पितो। नको नको, मला हे पाणी नको। तू बॉटलचं पाणी पिणार आहेस आता? अगं मी पुष्कळ बॉटल आणल्यात, ह्या संपल्या की मी नवीन आणेन। आमच्याकडे बॉटल नाही मिळत दादा, समजव रे हिला। असं कसं? आई, हिला दाखवू का नळाचं पाणी किती स्वच्छ येतं ते? चल नळाची योजना दाखवतो तुला। ठीक आहे चल। नारायण दादाने संपूर्ण गावात फिरून मला जलजीवन मिशन संदर्भात प्रत्यक्ष माहिती दिली। पाण्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी लावलेले पाण्याचे नळ, पाणी गुणवत्ता तपासणीचे यंत्र आणि जागोजागी लावलेले पाण्याच्या व्यवस्थापन संदर्भातले फलक। जलजीवन मिशनच्या माध्यमातून खरंच हर घर जल हर घर नल ही योजना फक्त राबवलीच नाही, तर जलसंवर्धन आणि पाण्याची गुणवत्ता तपासूनच प्रत्येक घरात पाणी दिलं जातं। आणि म्हणूनच नळातलं थेट पाणी आपण आज गावात सुद्धा पिऊ शकतो। ही किमया आहे जलजीवन मिशनची।